नमस्कार मित्रांनो, उटीमधील दिवस तिसरा आणि आपण आज जाणार आहे नवीन डेस्टिनेशनला म्हणजेच पायकरा वॉटरफॉल्सला. तर तो व्ह्यू खूप छान आहे बघण्यासाठी, तर आम्ही निघालेलो आहे. उटी ते पायकरा वॉटरफॉल्स जवळजवळ 13-14 किलोमीटरचे डिस्टन्स आहे. तर आपण ते निघूया. सकाळी खूप जास्त फॉग असल्यामुळे गाडी खूप सावकाश चालवावी लागत होती. कारण म्हणजे पुढे 50-60 मीटरचे पण दिसत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही स्लोली निघालो त्या डेस्टिनेशनला. जाता-जाता खूप सारे पॉइंट्स होते बघण्यासाठी. आम्ही ते स्किप केले. कारण कारण म्हणजे आमचा हा लास्ट पॉइंट होता उटीमधील बघण्यासाठी. तिथून पुढे आम्ही ती कव्हर करून बेंगलोरसाठी निघणार होतो. तर आम्ही इथून शूटिंग पॉइंट पण स्किप केला आणि पुढे निघालो स्पायकरा वॉटरफॉलसाठी. वॉटरफॉलला जाता जाता लेफ्ट साईडला तुम्हाला डॅम पण बघायला भेटतो. फॉग असल्यामुळे तो काही व्यवस्थित दिसला नाही आम्हाला. त्या डॅमचं नाव सुद्धा पायकरा डॅम असं आहे, कारण पायकरा ही रिव्हर आहे आणि त्याच्यावरील तो बांधलेला डॅम आहे, त्याच्यामुळे ते नाव तसं देण्यात आलेलं आहे. पार्किंग पासून 800 मीटर वरती वॉटरफॉल होता, त्याच्यामुळे बग्गीची सर्व्हिस पण अवेलेबल होती. पर पर्सन 40 किंवा 50 रुपये तिकीट्स होते बग्गीसाठी. तर ते एकदम अफोर्डेबल आहे. तर तुम्ही बग्गीची सर्व्हिस पण घेऊ शकता जाता जाता. तर आम्ही पोहोचलो आता एंट्रन्सला. बघा हे एंट्रन्स आहे. एंट्रन्समधून एंट्री आतमध्ये करतो, लगेच तिकीट काउंटर होतं समोर. तर तिथून आपल्याला तिकीट घ्यायचं होतं. पर पर्सन 30 रुपये असे, यांनी दोघांचे तिकीट 60 रुपये आम्ही पे केले आणि त्याचा टायमिंग देखील तिथे त्यांनी मेन्शन केला आहे बघा. कोणत्याही पॉईंटला गेलं तर माझा व्हिडिओ काढ हे फर्स्ट सेंटेन्स फिक्स होतं. तर आम्ही थोडंसं व्हिडिओ आणि फोटोज काढले आणि निघालो पायकोरा वॉटरफॉलकडे. तर मित्रांनो, इथला व्ह्यू एवढा छान आहे की ते तुम्हाला एक सांगू शकत नाहीये, कारण की आता फॉग असल्यामुळे तो काहीच दिसत नाहीये. तर मे बी मी व्हिडिओ काढणार आहे पुढं, जेव्हा फॉग कमी होईल त्यावेळेस आपण ते बघूया म्हणून. चला, खूप जास्त गर्दी होती तर आम्ही निघालो. थोड्याच अंतरावरती वॉटरफॉल बघायला मिळणार होता आपल्याला. तर ठीक आहे, चला. आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोच वॉटरफॉलच्या जवळ आणि फॉग पण कमी कमी व्हायला लागला होता नंतर, कारण की टाइम पण खूप झाला होता. अराउंड 12 वाजले होते. तर बघा मित्रांनो, हा व्ह्यू, पाण्याचा खळखळ आवाज आणि तो वॉटरफॉल आणि तिथले बाजूचे आजूबाजूचे दृश्य बघा, किती खूप छान आहे. एकदम मन मोहून टाकलं आणि पैसा वसूल. मी मगाशी बोलल्याप्रमाणे सकाळी खूप जास्त धुकं होतं, त्यामुळं तो व्ह्यू आपण बघू शकलो नाही. तर तो आत्ता बघा, हा व्ह्यू. तर मित्रांनो, पायकरा वॉटरफॉल हा पॉईंट आमचा लास्ट होता उटीमधला. तर आम्ही तो बघून निघालो बेंगलोरच्या दिशेने. जाता जाता टी गार्डन आणि ही ग्रीनरी खूप मज्जा देत होती गाडी चालवण्यासाठी. तर आम्ही निघालो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला जाता जाता जो व्ह्यू दिसणार आहे तो म्हणजे निलगिरीच्या जंगलामधून छोटासा रोड आणि निलगिरीची झाडे, त्याच्यामधून हा रोड जाणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, हे बघा, निलगिरीची झाडे आणि त्याच्यामधून हा रोड, खूप भारी व्ह्यू आहे हा जाता जाता. तर तुम्ही हा व्ह्यू नक्की एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट म्हणजे प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.